मला असं वैयक्तिक असं वाटतं की आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपली क्युरिओसिटी ही जागृत असणं खूप महत्त्वाचं असतं, आपली जिज्ञासा. कारण तुम्ही बघितलं असेल कोपर्निकस असेल, गॅलिलिओ असेल, हे तुम्ही यांची उदाहरणं यासाठी देतो की तुम्ही सगळे तुमच्या शाळेत तुमचे शिक्षक तुम्हाला शिकवत येत. त्यांनी कुठंतरी त्यांना असं वाटलं की कोपर्निकसला वाटलं, गॅलिलिओला वाटलं की पृथ्वी सपाट नाही तर गोल आहे. त्यांनी त्याचा अभ्यास केला. पुढे जाऊन लिओनार्डो डा विंची, तो तर खगोलशास्त्रज्ञ होता, त्याला भूगोलात नॉलेज होतं, ज्ञान होतं. अशी बरीच लोक आहेत. मायकल एंजेलो हा चांगला शिल्पकार होता. ही सगळी तुम्ही शाळेत शिकतायत. आणि प्रत्येकाने आता तुमच्यात तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तुम्ही चांगलं प्रदर्शन केलं, चांगला परफॉर्मन्स केला, तुमचा नंबर आला, तर तुमच्यातूनच उद्याचा एखादा मायकल एंजेलो घडू शकतो किंवा अभिनव बिंद्रा घडू शकतो किंवा चांगला चित्रकार घडू शकतो. आयुष्यात कुठलीही गोष्ट ही डिरेक्ट होत नसते. तुमचं क्युरिओसिटी जागृत असणे महत्त्वाचे. तुम्ही जे गोष्टी तुमच्या समोर येत आहेत तर त्यांना तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे.